सर, आज बैठक झालेली आहे. बैठकीत काय ठरलेलं आहे? कारण दिवस कमी राहिले. बैठक आज त्या ठिकाणी निश्चितपणे झाली. मुंबईतल्या माझ्या सर्व प्रमुख पदाधिकारी नेत्यांजवळ बसून एक आम्ही शॉर्टलिस्ट तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आज रात्री उशिरा, कारण दादा आज पुण्यामध्ये आहे, त्यांच्याजवळ मी बोलेन. प्रफुल्लभाई पण मुंबईमध्ये आहे, त्यांच्याजवळ बोलेन. आणि उद्या दुपारपर्यंत आम्ही या संदर्भातला निर्णयास्पद त्या ठिकाणी निश्चितपणे येऊ. सर, नवाब मलिकचा प्रश्न समोर येत होता. नवाब मलिकच्या नेतृत्वाला आम्ही जुमानत नाही असं भाजपाने सांगितलं. युती करणार नाही नवाब मलिक. वारंवार या विषयाची स्पष्टता झाली, त्याच्यामुळे आता त्या विषयावरती बोलण्याची आवश्यकता नाही. शरद पवार पर्याय आहे युती जसं पुण्याला झालेली आहे त्या अनुषंगाने. नाही, पुण्याला त्या ठिकाणी दोन पद्धतीने काम सुरू आहे. कारण आज स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पुण्यामध्ये गेलेले आहेत. त्यामुळे तिथला संदर्भातला निर्णय तसं अगोदरच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घोषित केलं की पुणे शहरात, पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच प्रबळ पक्ष असल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन पक्ष प्रबळ त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही जर काय युती त्या ठिकाणी केली तर विरोधकांना आयतेच उमेदवार त्या ठिकाणी मिळू शकतात. हे अत्यंत योग्य असल्यामुळेच तिथे स्वतंत्रपणाने आम्ही निवडणुका लढण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणाने निवडणुका लढेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडणूक स्वतंत्रपणाने लढेल. ते लढत असताना कोण कोण मित्रपक्ष त्या ठिकाणी जोडले जाऊ शकतात याचा पर्यायी विचार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि एक बाबसुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट होत असतानाच महायुती म्हणून आम्ही संबंध राज्यभरामध्ये आज काम करतो आहोत. काही ठिकाणी महायुती म्हणून सुद्धा आम्ही निवडणुका लढतो आहोत. त्यामुळे महायुतीच्या हिताला बाधा येणार नाही अशा पद्धतीने आम्ही निवडणुका त्या ठिकाणी निश्चितपणाने लढू. मुंबईचं अजून ठरत नाहीये. मुंबईमध्ये महायुतीमध्ये लढणार का कसं ऐकलं? मी सांगितलं ना की आज आता आम्ही माझ्या प्रमुख सहकाऱ्यांच्याजवळ बसून काही पहिल्या टप्प्याच्या यादीच्या निष्कर्षापर्यंत पोचलेलो आहोत. आज रात्रीपर्यंत किंवा उद्यापर्यंत या संदर्भातला अधिकृत माहिती माझा आणि आशिष शेलारांचा संपर्क चालू आहे. त्यावेळेला कळेल. नाहीतर मग उद्या संध्याकाळी किंवा परवापर्यंत आम्ही या संदर्भातला निर्णय घोषित करू. सर, पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात, त्यामुळे प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिला. आता ते काँग्रेसच्या वाटेवर आहेत. राष्ट्रवादीकडून प्रयत्न होणार का त्यांना आपल्याकडे घ्यावं? नाही, त्यांनी ज्या मुद्द्यावरती राजीनामा दिला आहे त्या मुद्द्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर युती होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. आपण हा प्रश्न विचारणं इतकं अप्रस्तुत आहे. आपण वारंवार कालपासून हे दाखवतात की प्रशांत जगतापांचा राजीनामा कशामुळे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आदरणीय पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चर्चा सुरू आहे. या संदर्भात त्यांनी राजीनामा दिला असल्यामुळे आमच्याकडे बोलवण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. काँग्रेसमध्ये जातात, कुठे जाऊ द्या, त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकजण कुठे जावं हा प्रत्येकाचा अधिकार त्या ठिकाणी आहे. आम्ही त्यांना बोलवण्याचा प्रश्न अजिबात उद्भवतच नाही. बघितलं तर एकला नारा लागू शकतो किंवा युतीची गोष्ट नाही, तशी तयारी ठेवली का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. एक वेगवेगळ्या पद्धतीच्या पर्यायाची आम्ही चर्चा त्या ठिकाणी करतो आहोत. आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत पुन्हा एकदा या विषयावरती मी बैठक घेणार आहे. मी मुंबईमध्येच आहे. माझा राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क सुरू आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही निर्णय लवकरात लवकर घेऊ. आम्हाला हे माहिती आहे की अर्ज भरण्याची मुदत 30 तारखेची शेवटची असल्यामुळे त्याच्या आत अगोदर आम्हाला निर्णय करावाच लागणार आहे. तयारी ठेवली का? आम्ही सगळे पर्यायाची चर्चा केलेली आहे. विलगीकरण करण्याचं पहिलं पाऊल आहे का? आता एक आपण लक्षात घ्या की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी युती त्या ठिकाणी होत आहेत. त्या युती होत असताना कुठे विलिनीकरणाचा मुद्दा आला आहे का? काल त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी युतीची घोषणा केली, म्हणजे विलिनीकरणाचा मुद्दा आला का? आपण आपले जे प्रश्न इतके हायपोटिकल आहेत की त्या विषयावरती चर्चा करण्याचा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकत नाही. युती करणं, निवडणुकीला सामोरं जात असताना नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा स्थानिक पातळीवरती वेगवेगळ्या पैकी युतीसुद्धा त्या ठिकाणी अधिकृत चिन्हावरती झाले आणि अनेक ठिकाणी परिवर्तन आघाडी, विकास आघाडी, नागरी आघाडी, शहर विकास आघाडी अशा पैकी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. याचा अर्थ काय विलिनीकरण होतं अशातला काय भाग नाही. आणि म्हणून या सगळ्या हायपोथेटिकल हा सगळ्या बातम्या आहेत किंवा तर्क त्या ठिकाणी आहे.
याच्यात काही तवतवश नाही. धन्यवाद. मराठी माणसाची अन्यायासाठी